Hello students, welcome to the second video. In the first video we have introduced with the poem La Belle Dame Sans Mercy, that means a lady without mercy. In the first lecture we have seen, or in the introductory part of this poem we have seen near about 6 stanzas, and in these 6 stanzas writer or the poet is talking to a knight. एक सरदार आहे आणि सरदार एका तलावाच्या कडेला एकटा फिरतोय, थोडा चिंताक्रांत आहे. दुसरा स्पीकर जो आहे तो सरदारांना विचारतो, सर व्हाय आर यू वरीड, और नाइट व्हाय आर यू वरीड, ऑल द थिंग्स इन द किंगडम आर व्हेरी नाइस, व्हाय आर यू वरीड, तुम्ही चिंतात कशात आहात, आर यू गेटिंग इट. And then he talks about the incidents that happened to him last night. आगल्या दिवशी झालेला अनुभव त्यांनी सांगितला. That he met a beautiful lady who was very very beautiful. She used to sing for him. He made a garland. तिने त्याच्यासाठी गाणं म्हटलं आणि यानेही त्याच्यासाठी गार्लँड एक पुष्पगुच्छ बनवला. हातासाठी फुलांचं बनवलेलं ब्रेसलेट बनवलं. अशा एक दोन गोष्टी, एक दोन अनुभव तो त्या याला सांगतो, म्हणजे असिस्टंटला. वी कॅन से हिम एन असिस्टंट. लेट अस गो अहेड. शी फाउंड मी रूट्स ऑफ रेलिश स्वीट. नाउ ही इज ऑल्सो इन इट इज हिज एक्सपिरियन्स अबाउट दॅट नाईट. जो सरदार आहे तो त्याचा अनुभव सांगतोय, आगल्या दिवशी काय घडलं त्याच्याबद्दल तो कंटिन्यू होतोय. शी फाउंड मी रूट्स ऑफ रेलिश स्वीट. आणि आम्ही जेव्हा बोलत होतो एकमेक, म्हणजे जी ती लेडी अँड द नाईट, सरदार, तर तिने माझ्यासाठी एक सुंदर असं रूट्स, कंदमूळ आपण त्याला म्हणू शकतो, आणून दिलं. अँड इट वॉज व्हेरी स्वीट. अँड हनी वाईल्ड अँड मनाड्यू, त्याच्यासोबत तिने मध आणलं. अँड मनाड्यू, मनाड्यू इज अ काइंड ऑफ अल्कोहोल दॅट वी कॅन से. सो एक थोडं उत्तेजना आणणारं द्रव्य म्हणून मनाड्यू आहे, आणि ते ती घेऊन आली. And sure in language strange she said, I love you true. आणि तिने मला माझ्या कानामध्ये सांगितलं का माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, म्हणून तू हे घे. आणि आय एक्सेप्ट इट इन द फॉर्म ऑफ गिफ्ट. आणि मला वाटलं इट इज हर जेस्चर टू एक्सप्रेस हर लव. सो आय एक्सेप्ट दॅट मनाड्यू रूट्स अँड ऑल दोज थिंग्स. शी टूक मी टू हर एल्फिन ग्रॉट. आणि नंतर तिने तिच्या त्या खोलीमध्ये किंवा तिच्या त्या महलामध्ये ती मला घेऊन गेली. अँड देअर शी वेप्ट अँड साय फुल सोर. अँड व्हेन शी रिच देअर, आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो, शी यूज टू स्टार्ट टू टेल मी ऑल हर सॉरो. तिने तिचं सगळं दुःख मला सांगायला सुरुवात केली. अँड आय वॉज व्हेरी इमोशनल ॲट दॅट पॉइंट. आणि मला खूप इमोशनल त्या पॉइंटला झालं. ही सेइंग, and there she wept and sighed full sore. आणि ती खूप रडली माझ्याजवळ. she continuously cried and there I shut her wild eyes with kisses for. आणि मग मी तिच्या डोळ्यांना बंद केलं आणि तिला सुद्धा माझ्या प्रेमाच्या 2 गोष्टी सांगितल्या. I told her my expression or my commitment towards her, my love for her. And there she lulled me asleep. आणि तिने तिथं मला झोपी लावलं. And there I dream, oh woe betide, the latest dream I ever dreamed on the cold hillside. आणि मला स्वप्न पडलं तिथे, आणि आत्ताच्या बघितलेल्या काळातलं सगळ्यात भयानक स्वप्न आहे असं तो सरदार, तो नाईट, KNIGHT नाईट, तो सांगतो. अँड व्हॉट ही सेड, इट वॉज देअर ऑन कोल्ड हिल साइड. कोल्ड हिल साइडला पडलेलं ते मला स्वप्न होतं. आय सो पेल किंग्स अँड प्रिन्सेस टू. अँड व्हॉट आय सॉ देअर इन ड्रीम, मी स्वप्नात काय बघतो, पेल किंग, तिथं राजे पडलेले आहे, प्रिन्सेस, राण्या आहेत, राजकुमाऱ्या आहेत. पेल वॉरियर्स, डेथ पेल वेअर दे ऑल, योद्धे जे आहे, आपले शिपाई आहेत, तेही पडलेले आहेत तिथे मृत अवस्थेत. अँड डेथ पेल दे वेअर, सगळे काही मूर्छित पडलेले किंवा मृत्यू पडलेले आहेत.
They cried, La belle dame sans mercy, the heart in all thought. त्या सगळे मला म्हणत होते, त्यांचे मृतात्मिक किंवा काय आपण म्हणू शकतो, ला बेले डॅम सॅन्स मर्सी, आम्हाला त्या महिलेने फसवलं, आम्हाला तिने दया दाखवली नाही. म्हणजेच काय, जसा हा सरदार तिची शिकार आहे, त्याच्या अगोदर हे सर्व जे नाईट्स आहे, किंग आहे, क्वीन्स आहे, प्रिन्सेस आहे, हे सगळे तिचे शिकार झालेले आहे. दे आर ऑल डेड. I saw their star lips in a glow. मी त्यांचे सगळ्यांचे लिप्स बघितले, सगळ्यांना बघितलं. They were all pale. निस्तेज झाले होते, ते मृत्युमुखी पडले होते, मूर्छित झाले होते. With horrid warning gap wide. आणि ते माझ्याकडे जणू काही खूप चिंतेने बघत होते. And I awoke and found me here on the cold hillside. आणि मला जाग आली आणि मी इथं कोल्ड हिल साइड वर बघितलं स्वतःला. म्हणजेच काय, का तोही त्यांच्यापैकी एक झालेला आहे. आर यू गेटिंग इट? आणि ही स्टोरी जो त्यांना ज्याला सांगतोय, तोही त्या कोल्ड हिल साइड वर आहे, त्यालाही त्या लेडीने फसवलेलं आहे. आर यू गेटिंग इट? व्हॉट इट मीन्स? ही इज जस्ट वन ऑफ देम ऑफ whom that lady has given that manadew. ते काहीतरी औषध किंवा ते जे काही जे आहे द्रव्य देऊन या सगळ्यांना मारण्याचं काम त्या लेडीजने केले. म्हणून त्या लेडीला म्हणतात ला बेले डॅम सॅन्स मर्सी, म्हणजे अ ब्युटिफुल लेडी विदाउट मर्सी. तिने कुणालाही मर्सी दया दाखवली नाही, सर्वांना तिने मारलेला आहे. अँड दिस इज व्हाय आय सोजर्न हिअर. अरे म्हणूनच मी इथे फिरतो आहे, म्हणूनच मी इथे फिरतो आहे. अलोन अँड पेनली लॉयटरिंग. मी एकटाच फिरतोय. का? कारण मीही आता मृत पडलेलो आहे, मीही आता तुमच्यापैकी एक झालेलो आहे. दो द सेज इज विदर्ड फ्रॉम द लेक अँड नो बर्ड सिंग. जरी इथं तलाव असेल, पक्षी असेल, सॉरी पाणी असेल, लेक असेल, सुंदर जरी दृश्य असेल, तर इथे एकही पक्षी गाणं म्हणत नाही. का? बिकॉज धिस प्लेस डज नॉट बिलॉंग टू अर्थ. ही जी जागा आहे ही अर्थवर नाही. म्हणजे कुठे? ही कुठेतरी आफ्टर डेथ प्लेस आहे, मृत्यूनंतर जिथे काही असेल ती जागा आहे, जिथे पक्षी गाणं म्हणत नाही. सी हाऊ क्लायमॅटिक दिस पोएम इज. हाऊ देयर इज अ क्लायमॅक्स इन द स्टोरी, हाऊ देयर इज अ क्लायमॅक्स इन द प्लॉट और सेंट्रल थीम इन दिस पोएम. Initially, we think it is a love story, a love song. Then we found out it is a big betrayal story. मग आपल्या लक्षात येतं की ही तर फार मोठा दागा फटका झालेला आहे. And this is not only one with the knight. हे फक्त त्या नाईट बरोबर नाही, त्या राजा बरोबर, त्या सरदाराबरोबर नाही, असे अनेक लोक तिचे बळी पडलेले आहेत. Are you getting it? I will send the soft copy of this poem. Find out the difficult word. If you have any problem, please contact me. Okay? Thank you.